ही भूमिका चुकीची आहे की या महाराष्ट्रात, ज्या महाराष्ट्राची राजभाषा मराठी आहे, तिथे अशा प्रकारची सक्ती करणारा कायदा करावा लागतो. आणि हा कायदा केल्यावरही काही लोक हा कायदा मानायला तयार नाही. हे इतर राज्यात चालणार नाही. रिक्षा चालकांना मराठी यायला हवं, ही भूमिका जर सरकारची असेल किंवा सरकारच्या संबंधित मंत्र्यांची असेल तर त्याच्यावरती प्रतिवाद करण्याची गरज नाही. आपण या शहरामध्ये येऊन रोजीरोटी कमावत आहे. आपल्या रिक्षात बसणारे बहुसंख्य लोक मराठी असतात. आपल्याला मराठी येत नसल्यामुळे गैरसमज निर्माण होतात, मारामाऱ्या होतात, वाद होतात. त्याच्यामुळे तुमच्या सोयीसाठी मराठी शिकायला पाहिजे. पण सरकारला आव्हान देण्याची भाषा यात केली जाते मराठीच्या मुद्द्यावर. सरकारला आव्हान म्हणजे महाराष्ट्राला आव्हान. सरकार कोणाचं आहे असं आम्ही मानतो. काय झालं, देवेंद्र फडणवीस यांची जी मधल्या काळात गर्जना होती, महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीची, ही त्यांची गर्जना होती. महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीची. त्या गर्जनेचं काय झालं, त्या गर्जनेचं म्याव का झालं, कशाकरता तुम्हाला मागे हटायचं आहे? शिकतील ना मराठी. तुम्ही कायदा करा, नियम बनवा, 1 मेपासून सुरुवात करा आणि नियम बनवल्यावर त्यांना 6 महिन्याची मुदत द्या. ज्यांना येत नाही त्यांनी शिकावं. मराठी अत्यंत सोपी, सहज, रसाळ भाषा आहे. ती अवघड नाही. ती काय हिब्रू भाषा आहे का? नाही. ती आफ्रिकन भाषा आहे का? नाही. आमची रोमन लिपी वगैरे सगळं सारखंच आहे, शब्द सारखे आहेत. मग तुम्ही शिकणार नाही म्हणजे काय? खरं म्हणजे जर सरकार मागे हटत असेल मराठीच्या प्रश्नावर, तर ज्या मंत्र्यांनी हा विषय सुरू केला, करणारच मराठी शिकावंच लागेल, त्यांनी मंत्रिमंडळातून मराठीच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे. जर महाराष्ट्र सरकार, जसं चिंतामणराव देशमुखांनी दिला होता, केंद्र जर मराठीच्या मुद्द्यावर, महाराष्ट्राची राजभाषा असताना मराठीच्या मुद्द्यावर सरकार मागे हटत असेल, तर जर ते मंत्री स्वाभिमानी असतील आणि खरोखर मराठीप्रेमी असतील तर त्यांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे आणि दूर व्हायला पाहिजे आणि मराठीसाठी लढायला पाहिजे. ते करणार आहेत का? का ते सुद्धा त्या मुदतवाढीच्या गुंत्यामध्ये अडकून पडणार आहेत? सर, मराठी भाषा को मतलब कंपलसरी के लिए कल भी प्रेस कॉन्फ्रेंस ली गई और अब कंफर्म नहीं किया गया. आज फिर से प्रेस कॉन्फ्रेंस ली जा रही है. संजय निरुपम एक तरफ बात करते हैं, एक तरफ कौन क्या बात करता है मुझे मालूम नहीं है. क्या इसमें वोट बैंक की राजनीति या ये वोट बैंक की राजनीति पर काम चल रहा है और कुछ नहीं. पश्चिम बंगाल में बंगाली अनिवार्य होनी चाहिए. गुजरात में गुजराती कंपलसरी होनी चाहिए. कर्नाटक में कानड़ी कंपलसरी होनी चाहिए. पंजाब में पंजाबी होनी चाहिए. तमिलनाडु में तमिल को महत्व मिलना चाहिए. अगर ये है तो महाराष्ट्र में अगर मराठी भाषा के लिए हम वही हक मांगेंगे तो आप इतने नाच क्यों रहे हो, खुदक क्यों रहे हो? हाँ, इस राज्य की भाषा मराठी है. कौन सी वोट बैंक है और किसकी वोट बैंक है? आप वोट बैंक के लिए मराठी का अपमान करोगे? ये नहीं चलेगा. मैं इस राज्य के जो ट्रांसपोर्ट मिनिस्टर है मिस्टर सरनाई, अगर सचमुच ये मराठी भाषा उनके मन से अनिवार्य करना चाहते हैं रिक्शा चलाने वालों को, तो उसमें कोई गलत नहीं है. ये उनके ही फायदे की उनके फ़ायदे की ये विचार है ये. क्योंकि आपके रिक्शा में कौन बैठते हैं? लोकल लोग बैठते हैं जो मराठी भाषिक है. तो आपका उनका डायलॉग नहीं हो पा रहा है तो झगड़े होते हैं. हाँ, पुलिस स्टेशन तक जाते हैं. तो आपको सीखना होगा मराठी. और आप यहाँ काम धंधा रोज़गार करने आए हैं तो आपको लोकल भाषा सीखना होगा. अगर यहाँ के लोग यूपी बिहार में जाओगे तो हिंदी तो आनी चाहिए उनको. हम यहाँ भी हिंदी का इस्तेमाल करते हैं, दिल्ली में करते हैं. क्यों करते हैं? हमारी भाषा है, हिंदी भी हमारी भाषा है, तो करना चाहिए. अगर कोई इसकी राजनीति करना चाहते वोट बैंक की
तो उनको जूते से मारना चाहिए। यही प्रताप सरनाईक जी ने, प्रताप सरनाईक जी ने हाथ में जूता लेकर उनके पीछे भागना चाहिए ऐसे लोगों को जो विरोध कर रहे हैं। सर, बीजेपी के एक मिनिस्टर हैं, कैबिनेट मंत्री हैं, उनको 1 महीने की सजा सुनाई गई है कोर्ट ने, और मट्टी फेंकने के ऊपर कर्मचारी के नीतीश राणे। कोर्ट का निर्णय है, अगर कोर्ट का निर्णय है तो कोर्ट का निर्णय मानना चाहिए। सज़ा हमने तो नहीं दी ना, अपोजिशन ने दी ना, या पंडित नेहरू ने नहीं दी है ना, सज़ा आपके ही कोर्ट ने दी है। और क्यों दी है? आपने कानून को हाथ में लिया। अगर कोई भी कानून को हाथ में लेता है तो कानून अपना काम करता है।